अमित शहाचं करायचं काय? या अमित शहाचं करायचं काय? या भाजप सरकारचा विद्यार्थ्यावर लाठी हल्ला करणाऱ्या भाजप सरकारचा अरे नरेंद्र मोदीचं करायचं काय? मी विक्रांत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज. मी आहे आता लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या परिसरामध्ये आणि आपण माझ्या आजूबाजूला पाहू शकतो या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आज 23 जुलै 2026 रोजी प्रकाश आंबेडकर यांनी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर ज्या अमानुषपणाने पोलिसांनी लाठीचार्ज केला त्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लातूर बंद करण्यासाठी एक तिरंगा मार्च काढलेला होता आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि नीट पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या सगळ्या गोष्टीसाठी हा सगळा जो तिरंगा मार्च जे आहे तो काढण्यात आलेला आहे. तो इथं आलेला आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकता काही जे वंचित बहुजन आघाडीचे हे आहेत पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी माध्यमांना बाईट देत आहेत. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात खरं तर आपण पाहतो की देशामध्ये जे वातावरण आहे ते हळूहळू असे घडत चालले. मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की जे वातावरण त्यांचा जो शब्द आहे तो पाळण्यासाठी लातूर बंद करण्याचा प्रयत्न केला. तिरंगा मार्च पण काढण्यात आलेला. काय भूमिका आहे तुमची? सर्वप्रथम सर्व महापुरुषांना अभिवादन करून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जो महाराष्ट्र बंदची हाक दिली त्या महाराष्ट्र बंदला सर्वच जिल्ह्यातून असाच प्रतिसाद मिळत आहे आणि लातूर बंदसाठी तिरंगा मार्च पण काढला आणि लातूर शहरातील सर्वच दुकानदार असतील सहकार्य त्या दुकानदारांनी सहकार्य केलं आणि हा छोट्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा हा खूप मोठ्या पद्धतीने हा लातूर बंदला उत्स्फूर्त मदत सर्वच संघटना असतील भारतीय बौद्ध महासभा असेल समता सैनिकांचे कार्यकर्ते असतील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते असतील आणि सर्व संघटना म्हणजे इतक्या बी आपल्या सगळ्या आंबेडकरवादी विचाराच्या संघटनांनी या ठिकाणी बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट आहे की जंतर मंतरवर जे अमानुषपणानं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्याचा याच्यामध्ये निषेध आहे. त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधानच्या राजीनाम्याच्या मागणीसोबत नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी समोर येते. याबद्दल काय वाटतं विशालजी आपल्यासोबत? नरेंद्र मोदींनीच म्हणून आहे, गृहमंत्री अमित शहा सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहेत. शिक्षण मंत्री जे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून स्वतःला म्हणते त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत डबल पेपर फुटीचं प्रकरण झालेलं आहे. आता मार्काचा घोटाळा आलेला आहे. याच्यावर कोणी कुठली मीडिया आवाज उठवत नाही. म्हणजे फक्त विद्यार्थ्याचं नुकसान करायचं, त्यांना लाठीमार करायचा हाच फक्त उद्देश आहे का केंद्र सरकारचा? एका कुठले अतिरेकी आहेत का, आतंकवादी आहेत का? त्यांना तुम्ही त्या काट्याला खेळ बांधून त्यांच्यावर तुम्ही अश्रुधूच्या कांड्या फोडलेला आहात. हे तुमच्या भारताचे येणारे भविष्य आहे. तुम्ही त्यांच्यासोबत अशा प्रकारची वागणूक करता. हे जे सत्तेवर बसले त्यांना लाज वाटायला पाहिजेत की त्यांनी येणाऱ्या भविष्याला अशा प्रकारचं हानी जे केलेली आहे त्यांना दुर्दैव आहे त्यांचं आपल्या देशाचं की प्रत्येक जण असून खवून उठायला पाहिजे. ते अजून होत नाही, होताना दिसत नाहीये. तर आपण पाहू शकता हा आक्रोश यांच्यामध्ये आहे. आपल्यासोबत सचिन सर सुद्धा आहेत. सर काय सांगाल, बंदला कितपत प्रतिसाद मिळाला आहे? काय येताना मी पाहिलं तर काही लोक दुकानं बंद करताना दिसले नाहीत. वाहतूक पण सुरळीत आहे. बंद यशस्वी झाला असं म्हणता येईल का? बघा, आम्ही जेव्हा चालत होतो तेव्हा सर्व बंद होतं. आता जेव्हा त्यांच्या मुलांवर ही परिस्थिती ओढावेल तेव्हा त्यांना समजेल किंवा दुकानं बंद करायचीत का नाही करायचीत. परंतु जे अतिमितीचे लोक आहेत, जे लोकशाही मानणारे लोक आहेत, जे संविधान मानणारे लोक आहेत, त्यांनी सर्वांनी दुकानं बंद केलेली आहेत. आता तुम्ही कॅमेरा जर तिकडे थोडंसं केलं तर सर्व दुकानं बंद आहेत. म्हणजे ज्यांना या देशावर प्रेम आहे, ज्यांना लोकशाही मान्य आहे, ते लोक जे काही जंतर मंतरवर तरुणांवर लाठी हल्ला झालेला आहे तिथे एखादी वेळेस आपलाही मुलगा असला असता, आपल्याही मुलाचा त्या नीटच्या जे सेटअप केलेला पेपर ज्याच्यातून 20 ते 20 एक मुलांनी आत्महत्या केली, त्यातला एखादा मुलगा जर आपला असता तर नक्कीच आपण दुकान करून आपण रडत बसलो असतो. परंतु जेव्हा आपल्यावर येत नाही तेव्हा इथल्या लोकांना माध्यमातून असं म्हणायचं का सर की देशातील लोकांची संवेदना मेली आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट एखादा अन्याय आपल्या स्वतःवर ओढवत नाही तोपर्यंत त्याची जाणीव लोकांना होत नाही असं चित्र आहे. संवेदना मेलेली आहे म्हणून तर तडीपार झालेला व्यक्ती आज गृहमंत्री म्हणून थांबलेला आहे. ज्यांनी गोधरा हत्याकांड घडवला असे पंतप्रधान निवडून दिलेले आहेत. संवेदना राहिली आहे का? कोणताच पंतप्रधान निवडून देत आहेत? कोणता गृहमंत्री आपण निवडून देतोय? कोणता मुख्यमंत्री निवडून देतोय? मुख्यमंत्र्यांनी काय केलं या राज्यामध्ये? अगोदर मराठा कुणबीमध्ये वाद लावला, नंतर मराठा धनगरामध्ये वाद लावला, नंतर आता अगोदर हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावला, आता महारमांग वाद लावला. म्हणजे तुम्हाला इथल्या लोकांना मूलभूत सुविधा द्यायच्या नाहीत, आरोग्य, शिक्षण, रोजगार याच्यावर काही चर्चा करायची नाही किंवा ते पुरवायचं नाही. फक्त आपले 3-4 बगलबच्चे, अदानी अंबानी सारखे बगलबच्चे सांभाळायचे आणि फक्त निवडणुकांसाठी पैसा गोळा करायचा आहे. आता
ज्या जंतर मंतरवर पोलिसांनी लाठी हल्ला केला तिथं पोलिस होते का भाजपचे कार्यकर्ते होते? वर्दीवर त्यांच्या नेम प्लेट नाही, काही तर वर्दीमध्ये पण नाहीत. हे कुठं घेऊन चालत तुम्ही? या देशाला, या राज्याला कुठे घेऊन चाललात? म्हणजे हुकुमशाही इथं टिकणारी नाही. हिटलरला पण पळून जावं लागलेलं होतं आणि इथं सावरकरांना पण इंग्रजाला माफी मागितलेली आहे. म्हणजे हे माफी मागणारी आम्ही काही लोक नाहोत. आम्ही एखादी वेळेस जीव देऊ, परंतु आम्ही हुकुमशाही आणि दडपशाहीला थारा देणार नाही. लोकशाही राज्यामध्ये हुकुमशाही मानसिकतेतून जर तुम्ही राज्य करत असाल, सरकार चालवत असाल, तर त्यांना योग्य ते उत्तर दिलं जाईल. आणि ज्या पद्धतीनं हिटलरला सुद्धा पळून जावं लागलं होतं, त्याच पद्धतीनं मोदीला सुद्धा पळून जावं लागेल, अशा प्रकारची भावना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहे. विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन प्रज्वलसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.